आपले कोकण प्रतिष्ठान मुंबई आणि बबन शेलार टॉक शो यांच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार व सन्मान समारंभ दिनांक 6 मार्च 2026 रोजी विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य श्री सुनील बलखंडे, सुंदरराव मोरे कला वाणिज्य महाविद्यालय पोलादपूर यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन विजय पवार, माजी उपसभापती सहदेव जाधव, रघुनाथ जाधव, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र मालुसरे, भोरवरून आलेले विष्णू पाटील, संजय मालुसरे, आयोजक बबन शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रजिस्टर मुंबई ही पत्रकारांची आम्हा पत्रकारांची मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची एक संघटना सामाजिक सेवेत कार्यरत आहे. जास्त करून आपले कोकण प्रतिष्ठान ही कोकणातील 4 जिल्ह्यांसाठी समाविष्ट आहे. 2013 साली आणि मुंबईमध्ये या संघटनेची स्थापना केली. आमचा उद्देश हा होता की सामाजिक पद्धतीने आरोग्याच्या शैक्षणिक विषयी आपण काम करायचं, इतरांवर अवलंबून राहायचं नाही आणि लोकांना तळागाळातील लोकांना त्याचा न्याय मिळवून द्यायचा, तळागाळातील लोकांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा. आमचं आता या जवळजवळ 2013 पासून मी ह्या महानगरामध्ये काम करतोय. काम आमचं संत असलं आमच्या सवयीनुसार आम्ही करतो. ते कोणाकडून देणगी घेणं नाही, कोणाकडून पैसे घेणं नाही. आम्हीच आमचे शिल्पकार होतो आणि असे स्तुत्य उपक्रम राबवतो. माझ्या लक्षात आलं की काही अशी लोक आहेत कल्याण आहेत ती, पण त्यांचं काम मोठं आहे, कार्य मोठं आहे. आजपर्यंत मी स्वतः या तालुक्यात 5-7 स्तुत्य उपक्रम राबवले. आंब्याची कर्म राबवत, भारतीय समीकरण वाचव, अशी बरीच म्हणजे चांगले स्तुत्य उपक्रम राबवले. थोडक्यात बोलतो कारण पुढं काम चालू आपल्याला हे करायचं आहे. बेडशीट 88 महिलांना बेडशीट दिल्या, जवळजवळ 1000 बेडशीट वाटल्या. त्यावेळेला 1000 आणि साड्या वाटल्या. अशा उपक्रम असताना माझ्या लक्षात आलं की आपला सामान्य माणूस जवळजवळ 35 वर्ष पंचीत ग्रुप जाऊन पंचायतीचा सरपंच उपसरपंचचा कारभार चालवतो. गाव गाडा लागतो. गावामध्ये शांतता, समाधान आणि सुबत्ता टिकवतो. अशा माणसाचा सत्कार झालेला मी पाहिला नाही. आता तुम्ही म्हणाल की ते शेजार आहेत म्हणून अशातला भाग नाही, मीही शेजार आहे. पण या माणसाने खरोखर काम केलं, स्वतःचा प्रपंच सांभाळलं आणि गाव गाड्यातही चांगल्या प्रकारे आपलं कर्तृत्व दाखवलं. म्हणून माझ्या ते लक्षात राहिले. म्हणून कधीतरी मोका येईल, कधीतरी मला हे सुसंधी मिळेल की यांची सत्कार करावा. दुसरं म्हणजे आज 25 वर्ष मी सातत्याने यांचं लिखाण वाचतो आणि ते मुंबई वृत्तपत्र संस्थेचे लेखक संस्थेचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष असून त्यांनी ते भविष्यवाण समर्थपणे पेरले. असे रवींद्र सालोंक माणूस आणि मुळात ते नरवीर तानाजी माणूस, नरवीर सूर्याजी माणूस,
यांचे वंशज आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जोडीने स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ते आमचे रायाजी गोंडाजी शेलारमामा यांचे 12 वंशज आले. म्हणजे ही लोकांच्या उजेडात आले जे त्यांचं काही संबंध नाही. ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी तुम्ही ह्या 3ची नावं घेतले. तुम्ही शिलेगडाच्या परिसरात या प्रसंगी गेली 35 वर्षाहून अधिक काळ सरपंच उपसरपंच या पदावर कार्यरत राहून पळचील गावाच्या विकासात हातभार लावल्याबद्दल माननीय तुकाराम शेलार यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली या शाळेला देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांना त्यांच्या कार्याबद्दल यावेळेस सन्मानित करण्यात आले. पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे माजी चेअरमन तथा चांभारगणी शाळेचे मुख्याध्यापक विजय पवार यांना यावेळेस सन्मानित करण्यात आले. मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांना यावेळेस सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर यांना यावेळेस सपत्नीक सन्मानित करण्यात आले. त्याचसोबत शेलार मामा यांचे वंशज हनुमंत शेलार यांना देखील त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.